महाराष्ट्र राज्याचे लाडके बहिणीचे लाडके भाऊ नामदार अजितदादा पवार यांनी 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला महानगर अध्यक्ष विजयभाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनात गांधी चौक अकोला येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष यश ओमप्रकाश सावल व माजी नगरसेवक दिलीप देशमुख यांनी जल्लोषाचे आयोजन केले होते। यावेळी ढोल ताशे व भव्य आतिषबाजी करून यांना मिठाई वाटप करण्यात आली व मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला ग्रामीण जिल्हा अध्यक्ष रुपाली ते वाकोळे, महानगर अध्यक्ष सुषमाताई निचळ, सुनीता सावळे, महानगर महासचिव संतोष दाबेराव, अशोक परळीकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग महानगर अध्यक्ष अनिल मालगे, संतोष पोंदे, दीपक राऊत, संतोष खांदेल, वैभव खांदेल, बाळू नेरकर, प्रकाश खंडारे, प्रकाश धुरदेव, राजेंद्र मेश्राम, योगेश दामोरकर, मनीष पाल, उमेश उके, अंबादास पाटील, चिकू पाटील, अमोल ढवळे, अतुल नारंगवाडे, प्रवीण नारगावडे, किसनराव पोलाखडे, राजेश गंगारे, अंकुर सुरेखा, धनराज प्रजापत आदी उपस्थित होते। यावेळी भव्य प्रमाणात जल्लोष करून अजितदादाला लाडक्या बहिणीसाठी व महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या सेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष यश ओमप्रकाश सावल व माजी नगरसेवक दिलीप भाऊ देशमुख यांनी केले होते, अशी माहिती अशोक परळीकर यांनी दिली। आज महाराष्ट्र के मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री तीनों ने शपथ ली है, तो इसका जल्लोष साजरा करने के लिए राष्ट्रवादी अकोला ने माननीय विजयभाऊ देशमुख, शहर अध्यक्ष विजयभाऊ देशमुख, इनके मार्गदर्शन में अकोला में अजितदादा पवार ये छठवीं बार उप मुख्यमंत्री पद की शपथ ले रहे हैं। इसी का जल्लोष साजरा करने के लिए पूरे राष्ट्रवादी महानगर के तरफ से आज जल्लोष साजरा करा गया गांधी चौक अकोला में। महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा आणि शिंदे साहेब दोन्ही, एक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्हीही आदरणीय यांनी आज संपूर्ण महाराष्ट्र भराचा आनंदाचा उत्सव साजरा केलेला आहे आणि यांचा शपथविधी सुद्धा हा आनंदात साजरा झालेला आहे। तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अगदी जल्लोषात आणि आनंदात हा आपला शपथविधी संपन्न केलेला आहे। त्यामुळे अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महानगर आणि ग्रामीण यांच्या दोन्हीही तर्फे आज सावल भैया आणि सर्व विजूभाऊ देशमुख बाप्पूंच्या मार्गदर्शनात आणि सर्व आम्ही पदाधिकारी यांनी कार्यकर्त्यांनी गांधी रोड येथे फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे भरून हा जल्लोष साजरा केलेला आहे।